नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. पोलीस भरती 2023-24 तर पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मोठी पोलीस भरती निघत आहे. जवळपास 23,628 जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती निघत आहे. तर अशी जी घोषणा आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांनी जे मित्रांनो विधान परिषदेत मित्रांनो ही घोषणा केलेली आहे की 23,628 जागांसाठी भरती काढणार आहे म्हणून. तर महाराष्ट्र पोलीस भरती जे मित्रांनो निघत आहे, जवळपास जास्त जागांसाठी मित्रांनो यावर्षी महाराष्ट्र पोलीस भरती निघणार आहे. कारण की आतापर्यंत मित्रांनो 2022 आणि 2023 या 2 वर्षाची भरती झालेली नाही आहे. ठीक आहे, तर जवळपास मित्रांनो यावर्षी जास्त जागांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे 12वी पासवर. ठीक आहे, आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असते. तर महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे, तर महाराष्ट्र पोलीस भरतीचं जे अपडेट आहे तुम्हाला दाखवून देतो. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता 23,628 पोलीस शिपायांची होणार भरती. पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या युवकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्यात 23,628 पोलीस शिपाई भरती होणार असल्याची माहिती दिली. ते विधान परिषद लक्षवेधी वेळी बोलत होते. गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळेस त्यांनी राज्यात 23,000पेक्षा जास्त पोलिसांची लवकरच भरती होणार असल्याचे सांगितलं. या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला. गृह विभागातील 1973 पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 23,628 पोलीस शिपाई भरली जाणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती ती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. तर जवळपास या ठिकाणी 23,628 पोलीस शिपायांची मित्रांनो भरती होणार आहे राज्यामध्ये. ठीक आहे, तर तयारी चालू ठेवा मित्रांनो. लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हा जो टाईम दिलेला आहे तर ह्या टाईममध्ये मित्रांनो चांगली प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती येणार आहे. 2024मध्ये मित्रांनो भरती निघणार आहे. आणि भरती निघण्याचं मोठं जे कारण आहे ते आहे मित्रांनो 2024च्या निवडणुका. तर निवडणुका होण्याच्या अगोदर जे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती निघणार आहे. ठीक आहे, तर जे महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र साहेब फडणवीस, गृहमंत्री सुद्धा देवेंद्र साहेब फडणवीस, तर यांनीच मित्रांनो नुकताच घोषणा केली की 23,628 पोलीस शिपायांची भरती काढणार आहे म्हणून. तर भरती मित्रांनो कधीही निघू शकते, तर आपापल्या तयारीमध्ये राहा. ठीक आहे, लवकरच मित्रांनो तुम्हाला भरती पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र पोलीस भरती. तर आतापासून मित्रांनो प्रॅक्टिस आणि अभ्यास दोन्ही चालू द्या. ठीक आहे, तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.